खामगाव पोलिसांनी नांदुरा रस्त्यावर पेट्रोलिंग करताना स्टेट बँक एडीबी शाखेसमोर 2 संशयितांना पकडले। चौकशीत ते राजस्थानमधील अट्टल चोर असल्याचे उघड झाले। पप्पूराज अर्जुनलाल जाट व राजू बालू जाट हे बनावट सोने विक्री व एटीएम कार्ड हेराफेरी करणारे चोर असून त्यांच्या विरोधात गुजरात आणि राजस्थान येथे गुन्हे दाखल आहेत। अकोल्यात त्यांनी एका व्यक्तीची 40,000 रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून 5,02,568 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। नागरिकांनी अशा गुन्हेगारांपासून सावध राहावे असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे। नेहमीप्रमाणे आमचे डीबी पथकाचे प्रमुख एपीआय मुळीक, त्यांच्यासोबत असलेले हेड कॉन्स्टेबल बोरसे, भगत, गांगुर्डे, त्याच्यानंतर थारकर, कन्नर असे आमचं पथक नेहमीप्रमाणे आणि कोल्हे हे नेहमीप्रमाणे बँकेच्या परिसरात बाहेर राज्यातील ज्या टोळ्या येऊन लोकांची फसवणूक करतात किंवा पैसे चोरून नेतात असे प्रकार करतात त्याचा पाठपुरावा करत असतात, नेहमी त्यांचा पाठलाग करत असतात। तर काल त्या अनुषंगाने आमचे लोक SBI बँकेमध्ये वॉच ठेवून होते। त्या दरम्यान त्यांना 2 संशयित इसम मिळून आले। ते संशयितरित्या फिरताना दिसून आले। त्यांनी त्यांना हटकलं आणि ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। तेव्हा आमच्या डीबी पथकाने त्यांना पकडल्यानंतर त्यांना विचारपूस केली। तेव्हा त्यांनी त्यांचे नावं बनावं सांगितले। त्याच्यानंतर त्यांना थोड्या वेळात विश्वासात घेऊन विचारपूस केला असता त्यांनी त्यांचे नावं पप्पूराम अर्जुनलाल जाट, राहणार राजस्थान, जयपूर आहे, हा भिलवाड्याचा आहे। दुसरा राजू बालू जाट, बिडका खेडा भिलवाडा इथले दिसून आले। तर त्यांच्याजवळ त्यांच्या अंगझडतीमध्ये आम्हाला बनावट ATM कार्ड मिळाले 10। त्याच्यानंतर त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने मिळाले आणि नगदी 90,000 रुपये पण मिळाले। तेव्हा त्यांची सखोल चौकशी केली आम्ही। सखोल चौकशी केली असता त्याच्यामधला जो आहे पप्पू अर्जुनलाल जाट याच्यावर 7 ते 8 प्रकारचे महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि ते बनावट ATM अदलाबदली करून किंवा लोकांचे पैसे घेऊन लोकांना नकली सोनं देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार आहेत। त्यांना काल पकडल्याने काय झालं आहे, आपल्याकडे एक मोठा गुन्हा होण्यापासून वाचलेला आहे आणि एक गुन्हेगार निष्पन्न झालेले आहेत। तर आमच्या डीबी पथकाने कारवाई केली। त्यांच्याजवळून एकूण 5,02,568 रुपयाचा सोन्या चांदीचे दागिने, नगदी व मोटरसायकल सहित मुद्देमाल आमच्या डीबी पथकाने जप्त केलेला आहे आणि त्यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला चोरीच्या गँग ऑपरेट करणारी चोरीच्या गँग अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्यातील आरोपी अटकेत आहे आणि नुकतीच आम्हाला माहिती मिळाली की अकोल्याला पण यांनी अशा प्रकारचा काल सकाळी 40,000 रुपयाचा ATM अदलाबदली करून फसवणुकीचा गुन्हा केलेला आहे। त्याच्यात देखील हेच आरोपी निष्पन्न झालेले आहेत। ही कारवाई आमचे पोलीस अधीक्षक माननीय विश्व पानसरे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक थोरात सर, SDPO श्री विनोद ठाकरे सर आणि LCB PI अशोक लांडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या सूचनेप्रमाणे ही कारवाई आमच्या डीबी पथकाने केलेली आहे। तर मी सर्व नागरिकांना ही विनंती करतो की अशी ATM अदलाबदली करणारी टोळी असेल किंवा बँक परिसरातून आपण जाताना वयोवृद्ध इसम किंवा कोणी पैसे काढतो तर त्यावेळेस आपल्याकडून हलगर्जी झाली नाही पाहिजे। नुकतीच एक अशी माहिती मिळते की असे गुन्हेगार काहीतरी अंगावर ऑइल फेकतील, शाई फेकतील किंवा काहीतरी उष्ट फेकतील, अशा प्रकारे गुन्हे करण्याची यांची मोडस ऑपरेंडीतले पण गुन्हेगार आहेत। तर सर्व नागरिकांनी याच्यात सतर्क राहणे, जागरूक राहणे ही आवश्यकता आहे। ही सगळ्यांची जबाबदारी आहे की गुन्हेगार बाहेर राज्यातून बँक परिसरात येतात आणि आपली फसवणूक करतात। तर याकडे आपण सगळ्यांनी दक्ष राहून, सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे।